आणि जवळजवळ यांनी पूर्ण सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीनं करून हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम केलं आणि अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये ह्यांचं जीवन गेलेलं आहे. आईनं गवताच्या काड्या विकून सरांना शिकवलं आणि गवत विकून घडवून आज ही सुखाचा दिवस आज या मुलांच्या माध्यमातून इथपर्यंत आलेला आहे. आणि सरांचा आजचा जो वाढदिवस आहे तो 65वा आहे. लोकांना जाणवत नाही की सरांचं वय किती आहे. याचं मुख्य कारण असं आहे की हे निर्व्यसनी आहे आणि धगधग आपल्या आयुष्यात येईल असं कुठलंही वाईट कृत्य त्यांच्या हातून होत नाही. की एखाद्या माणसानं बोलता बोलता अपशब्द जरी बोलला तर ते टोचण्याचं काम ते सारखं करतात. खरं म्हणलं तर मी एवढा आडमुठा आहे की माझ्या बोलण्यानं सरांचं बरंचसं मन दुखावलं. पण माझे मित्र अशोक बनसोडे असतील, आमचे अभिमानजी पेटे असतील, यांनी मला वारंवार चांगलं शिकवण्याचा प्रयत्न केला की एखादं मन दुखू नये असं बोला की जेणेकरून आपलं परिवर्तन होईल. म्हणजे मला सुद्धा 60% परिवर्तनवादी विचाराकडे वळवण्याचं काम आमच्या आदरणीय शिक्षकानं केलं हे मी नाकारू शकत नाही. तर अशा पद्धतीनं सरांनी विद्यार्थी घडवले, आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीनं घडवलं आणि आपले मित्रमंडळीसुद्धा याच पद्धतीनं वागावे आणि आपलं आयुष्य सुखी जीवन जगण्यासाठी सतत सुविचार असावे, चांगलं बोलावं, चांगलं वागावं आणि कुठंही काहीही बोलू नये, योग्य तेच बोलावं, त्याच वेळेस न्याय मिळू शकतो आहे. अशा पद्धतीनं सातत्यानं इतरांना विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं. असे ते आमचे तुमचे सगळ्यांचे एक चांगले शिक्षक आणि चांगले सहकारी मित्र, काही विद्यार्थ्याचे आदरणीय गुरुजी, काही आमच्यासारखे सहकारी, हे सगळे माणसं टिकवून ठेवण्याचं काम आदरणीय मुख्याध्यापक लासोना शाळेवर अत्यंत शेवटपर्यंत चांगलं काम करून आज 65व्या वर्षामध्ये त्यांचं पदार्पण संपलं. 65 संपलंय म्हणजे 66 आहे. म्हणजे माझ्या हिशोबानं ते 66 जर उलटं केलं तर 16च व्हावं आणि तारुण्य पुन्हा लाभावं आणि या लेकरांचे शेवटपर्यंत लेकरांचं चांगलं करेपर्यंत अजून 50 वर्षे आम्हाला सगळ्यांची साथ मिळावी सरांची, एवढी सरांना आणि सगळ्या मित्रमंडळीच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, किमान 50 वर्ष भावी काळामध्ये लेकराचं लग्न वगैरे होऊन तारुण्यात त्यांनी जीवन जगावं, एवढीच त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. आणि पुढील कार्यक्रम त्यांच्या मुली हे मुलाप्रमाणे आहेत, कारण त्यांना कधी जाणवू दिलं नाही मुलाचं प्रेम आणि मुलीचं प्रेम, ती मुलाचंच कर्तव्य निभवत आहेत. आज तिन्ही मुलीला माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं ते आपले लेकरं आहेत, त्यांचंही भावी आयुष्य. आणि खरं म्हणलं तर एक फार मोठी माझ्याकडून चूक व्हायली, ती चूक अशी की ज्यांच्यामुळे एवढं ताईट उभारलेत ना सर, त्या मॅडमला जर आपण विसरला तर आपण लय मोठे गुन्हेगार आहोत. त्या मॅडमच्या ताकदीमुळे ही आम्हाला शिकवू शकायले. जर ह्यांना मोकळं नाही सोडलं त्यांनी तर ही 4 भिंतीच्या आतमध्येच राहू शकतात. म्हणून आज तुम्हाला शुभेच्छाच नाही, सगळी शुभेच्छा आमच्या मॅडमला. आणि ती मॅडमची साथ तुम्हाला मरेत तोपर्यंत भावी आयुष्यापर्यंत कायमस्वरूपी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला साथ मिळावी अशीच मॅडमला शुभेच्छा. आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला भावी आयुष्य निरोगीदायी जावं. पैसे ही क्षणिक आहे पण निरोगी आयुष्य ही कायमस्वरूपी आहे. ते कायमस्वरूपी आयुष्य तुम्हाला मिळावं, तुमचं आनंदीमय कुटुंब जगावं आणि तुमच्या मित्रावाला सुद्धा तुमचा आशीर्वाद लागावा. सगळेच मित्र आनंदीमय राहावे आणि अजून 50 वर्ष तुमचा वाढदिवस करण्यासाठी तुमच्या सोबत यावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला भावी आयुष्याच्या शुभेच्छा देऊन मी इथं थांबतो. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाकीचं नेतृत्व आता मुलीवर, आईवर आणि शुभेच्छा करणाऱ्या मित्रावर सगळ्यांनी शुभेच्छा द्याव्या. प्रथम वाढदिवस साजरा करावा आणि बाकीच्या शुभेच्छा द्याव्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.